सकल हिंदवी स्वराज्य सेना हिंदुत्व यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा ताईसाहेब स्वागत आहे। नमस्कार। आज 126 प्रभाग मधून तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहात। तुमच्या समोर आव्हानही खूप आहेत। दिनेश पावडेंचं आम्ही काम बघितलेलं आहे स्वतः डोळ्याने। तर समजा तुम्हाला या विभागातून तुमच्या समोर 2 माजी नगरसेवक आहेत, 7 उमेदवार रिंगणात उभे आहेत। तुम्हाला इथल्या मतदार राजाने का निवडून द्यावं? एक नवीन चेहरा, नवीन नेतृत्व, नवीन युवा नेतृत्व एक ह्या पदावर उतरलंय। ते काहीतरी आपल्या विभागामध्ये बदल घडून यावा आणि आमच्या कामावर एक विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला निवडून द्यावं। मतदार राजांनी अगर तुम्हाला 25 तारखेला तुमची जी निशाणी आहे बॅट, या बॅटीवर षटकार मारला आणि निवडून आल्यानंतर फक्त या 126 प्रभागामध्ये 3च कामं तुम्ही सांगा, ती 3 कामं तुम्ही कोणती करणार? सगळ्यात पहिलं हॉस्पिटल आपला जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आपलं खाली, तिथे फ्री ऑफ कॉस्ट सगळे पेशंट्स म्हणजे प्रेग्नेन्सी नाही तर सगळेच पेशंट इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये झाले पाहिजे। दुसरं एज्युकेशन अवेअरनेसवर सगळ्यात मोठा फोकस। आणि तिसरं सगळीकडे टॉयलेट, घराघरामध्ये सगळीकडे टॉयलेट पोहोचलं पाहिजे। आता पण तुम्ही सामाजिक क्षेत्रात किती वर्षापासून कार्य करताय आणि या विभागासाठी तुम्ही आतापर्यंत कोणतं कार्य केलेलं आहे? आतापर्यंत आम्ही तर 1-1.5 वर्ष झाले इथे उतरलोय। आणि सामाजिक कार्य बोलशाल तर आम्ही सामाजिक कार्य जसे एक प्रकारे लाईटी, सांस्कृतिक कार्यक्रम केले, लाईटी पोहोचवल्या। कोणी पर्सनली येऊन आम्हाला बोललं आमचं एक काम आहे, आमच्याकडून जर पॉसिबल झालं तर आम्ही केलेलं आहे। आतापर्यंत कोणतं कार्य या विभागासाठी तो आपण केलेलं आहे? सगळ्यात पहिलं लाईटी वाटलेल्या आहेत, ब्लँकेट वाटलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यात आम्ही प्रेम दिल्या, एक गुड फेथ म्हणून दिलं होतं। आणि बोलचाल तर थोडी गटरांची पण कामं आम्ही करून दिली जी आमच्यापर्यंत आली होती। आपण या विभागात फिरत असताना जरी 2 माजी नगरसेवक यांच्या समोर जरी आव्हान असलं अक्षता यांच्या समोर, तरी पण बहुतेक मतदार राजांच्या समोर एकच नाव आहे, अक्षताताई। आणि अक्षताताईंबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर जो वैकुंठ रथ आहे, तो वैकुंठ रथ या विभागामध्ये नव्हता। इथं अनेक उमेदवार, इथं आमदार असतील, त्या आमदारांच्या पार्टीतले पण इथं उमेदवार आता माजी नगरसेवक कोणी स्थलांतर केलेलं आहे फक्त एक इथली उमेदवारी भेटण्यासाठी। तरी पण माझ्या सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने, युट्यूब चॅनलच्या वतीने अक्षता यांना शुभेच्छा देतो। आणि आता इथं मतदार राजा पण काही आहेत, आमच्या वहिनी आहेत, त्या वहिनींना विचारूया की तुम्हाला किती विश्वास आहे की तुमची उमेदवार, तुम्ही दोघं बघताय, सागर असाल, वहिनी असाल, तुम्ही अक्षता यांच्या निवडून येण्यासाठी अहोरात्र मेहनत करताय। मी सागरचे स्टेटस बघतो, तर तुम्हाला किती विश्वास आहे की अक्षताताई हे या 126 मधली नगरसेविका होणार? अक्षताताईंनी आतापर्यंत सर्व चांगली कामे केलेली आहेत। इथून पुढेही आम्हाला ती सहकार्य करणार आहे व चांगली कामे करणार आहे। इथून मागे जेवढे आले त्यांनी काय केलं हे आमच्या पुढे समस्या आहेत, पण आता आम्हाला नवीन चेहरा हवा आहे, नवीन पिढी हवी आहे, म्हणून काहीतरी बदल घडवायचा आहे। तुम्ही काय सांगाल? अक्षताताई निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांचा कान फोन काम करून घेणार का? हो, घेणार ना। अक्षताताई निवडून आले तर हमखास सर्व कामं करणार, तसं त्या जबाबदारी पण आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला एकतर नवा चेहरा पाहिजे, सगळं नवा बदल पाहिजे। पूर्वी लोक आली त्यांनी काय एवढं काय केलं नाही, पण आता अक्षताताई नक्कीच करणार हे मी ठाम सांगते। आपण बघितलं असेल अक्षताताईंच्या पाठी तरुणीचा मोठा मॉप आहे आणि त्यांचं ग्रेज पण या तरुणीमध्ये आहे। आणि अक्षताताईंनी सांगितलं त्याने कोणतं काम या 126 प्रभागामध्ये केलेलं आहे। आणि अक्षताताईंना अनेक मंडळाने पाठिंबा दिलेला आहे। आम्ही स्वतः पण, माझ्या पक्षाने पण अक्षताताईंना पाठिंबा दिलेला आहे। नक्कीच आपण अपेक्षा करू, अपेक्षा बोलण्यापेक्षा फिक्स नगरसेविका अक्षताताई 16 तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषणा केली पाहिजे। 126 ची नगरसेविका अक्षताताई दिनेश पावडे। जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र।